राम राम मंडळी. कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची जी स्टोरी आहे ही भावना प्रधान माणूस जो आहे त्याच्यासाठी, आणि तुम्हाला ती नक्कीच कुठंतरी हृदयाचा ठाव घेऊन जाईल ह्याची मला 100% गॅरंटी आहे. बीड जिल्हा सध्या फार चर्चेत आहे, पण जेवढं राजकारणी आपल्याला दाखवतात ना तेवढंच आपण बघत नाही, विश्वास ठेवतोय. मला वाटत नाही की आदरणीय संतोष देशमुखला न्याय मिळेल म्हणून. असा विषय बघू, त्याच्यावर बोलूच आपण नंतर. पण कारण तुम्हाला आतल्या गोष्टी माहीत नसतात म्हणून बोलतोय मी. तू मारल्यासारखं करायचं आणि मी हाणायसारखं रडल्यासारखं करायचं, असा विषय थोडासा चाललाय. पूर्वनियोजित चालल्यात बऱ्याच गोष्टी. चलून ते बघू अजून नाटकाचे किती अंक होत्यात आणि काय काय कोण काय करतंय बघ. मग आपलं लक्ष आहे बीड जिल्हा केस तालुका. मुकाडदम हा एक प्रकार असतो, म्हणजे एक 10-12 कोयत्याची टोळी घेऊन दुसऱ्या तालुक्यात जिल्ह्यात लांबवर कुठे बी ऊस तोडायला जाणार मुकद्दम. ते आपल्या सबस्क्राईबने सांगितले स्टोरी, आणि त्यामुळे मी नावं बदललेली आहेत. पण फार वाईट घटना घडली. सखराम 2 मुली, थोरला मुलगा 4 महिने तिथं बाजरी म्हणा काहीतरी म्हणा पीक करायचं, आणि 4 महिन्याने आपलं एका मुकादमाकून लाखभर रुपये उचल घ्यायची आणि कोयतं घेऊन तोडायला जायचं. कोल्हापूर म्हणा, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, कुठेही जिथं ऊसाचं क्षेत्र आहे, साखर कारखाने जिथं आहेत तिथं. 2 मुली होत्या, थोरला मुलगा होता. 2 मुलींपैकी एका मुलीचं लग्न त्यांनी करून दिलं. म्हणले लग्न करून देऊ आणि जाऊ आपण ऊस तोडायला. म्हणून त्यांनी सुरेश नावा त्यांच्याच गावातला, त्यांच्यात थोडासा लांबचा पण नात्यातला अशा मुलाशी लग्न. आता सुरेश काय असा कुणी हप्ते वसूल करणार नाही किंवा एखाद्या राजकारण्याच्या ह्याच्याखाली काम करणारा तो गुंड नाही. पोरगा तो पण सरळ चांगला, आणि ऊसतोडीचा नाद फक्त कधी कधी 90 टाकलायचा, आणि ऊसतोडीचा त्याला बी नाद. आपलं इमानदारीने त्याकडे एक बारका ट्रॅक्टर पण होता ऊस न्यायला. असे स्वतःच सेंटर, डुके सेंटर म्हणायचं त्याला पहिलं. आता त्याला ते बारकं म्हणजे बैल सेंटर, गाडी सेंटर असतं ना, त्याचं रूपांतर आता ज्यांनी ट्रॅक्टर घेतला बारका 2-3 टन आपल्याला न्यायचा आपल्या आपण तोडून, असा पोरगा. दिली त्या सुरेशला. 12 महिने व्यवस्थित चाललं. 12 महिन्यानंतर ह्या कोणाच्या आयुष्यात असं कधी होऊ नये. काय कोणाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलेलं आहे पुढं. आता 2025 चालू झालं आहे. तुम्हाला आम्हाला कारण आपण माणसं येतो साधी, काही कळत नाही. लय अवघड झाले ह्या दुनियाचं. 12 महिने झाले आणि त्याची जी बायको आहे, आता दसऱ्याला म्हणले आपलं लग्न झालं, दिवाळीला आपण नवी नवरी घेऊन उचल घेऊन जाऊ तोडायला बा आपण कुठंतरी, नाही तर त्या पिरियडमध्ये 12 महिने नांदली. 12 महिन्यांनी त्या गावातला एक युपीचा पोरगा होता, उत्तर प्रदेश, बिक्रीहून पाव खारी टोस आणायचा, राऊंड मारायचा गावात. 100-500 रुपये त्याला मिळत असते त्याच्यामध्ये, नाही असं नाही. 40 रुपये पावशेर, 40 रुपये किलोचा मैदा 150 रुपये किलोनी विकले म्हणजे बेकरी व्यवसाय ध्यानात ठेवा. आताडला चिकाटतो, खाणं चांगलं नाही, त्यात विटॅमिन प्रोटीन काय नाही त्याच्यात. रोज सकाळी तर टोस्ट बटर कधीच खाऊ नाही. त्या जँकी पँकी पोरगा त्यो, आणि त्याच्यात प्रेमात ही नवीन जी नवरी आहे मांगला. 12 महिने झाल्यात, पोरसोर काय नव्हतं, ती पडली बा. आता नवरा साधा सुद्धा ऊस तोडणारा, हात राकट निबार, पण ते कष्टाने चालते. हे तेवढं कळायला मी तिथं पाहिजे ना. ती त्या सोडून ठेव मुलायम हाताचा, मुडकी तुडकी मराठी बोलणारा युपीचा बाह्या ज्याला म्हणतो आपण, ती पोरग त्याचं आज पोपटी तर उद्या गुलाबी तर वेगवेगळे शर्ट. त्या पोराच्या प्रेमात पडली. सेंटचा वासाव बोलली पोरगी. आणि जात जाता त्यांनी 100-50 म्हणजे 100-50 काहीतरी त्याला पैसे द्यायचं, काहीतरी घ्यायला आली की ती मटेरियल द्यायचं, पैसे बी द्यायचं. कारण असं होतं की मेरा दिल तेरे पे आ गया है, तू मेरे को बहुत पसंद है, शादी बनाएंगे क्या मेरे से. हिला वाटायचं शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि अनेक बरेच खान. त्यांनीच बाकीच्याला येऊन दिलं नाही, सगळ्यांना दाबलं. ही दुनियाला ही चित्र आहे, तुम्हाला सांगतो. नेपोटिझम म्हणतात त्याला. असलाच कुणीतरी खाणे काय नु बाया तिथं खुश. हिला अक्कल शिक्षण कमी असलं की भाषण फस्त म्हणजे फस्त. म्हणली एवढा पोरगा त्या खाणे असन तसन. आणि मग नुसतं स्पर्शाची भाषा स्पर्शाला कळली. मेरे साथ चलेंगे क्या, मेरे साथ भागेंगे क्या, आमकं तमकं. पोरगी हो म्हणली. हाणलं दांडकं एक दिवस पिशवी भरून. काय किती, अर्धा तोळा सोनं, 1000-2000 रुपये जवळ, 4-2 लुगडी,
काय असतं त्याच्याकडं. गेली रात्रीचीच पळून. ह्यानी ती विक्री सोडली, मालकाला हिशोब द्यायचा सोडला, तिथून ती दांडकं हाणलं डायरेक्ट कोल्हापूरमध्ये गेला. कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर त्यांनी एका वस्तीमध्ये ती आंटीला हे करून, आणि जे सराईत गुन्हेगार असतो ना, ध्यानात ठेवा की हा अशाच प्रकारे जिथं त्याला सगळं माहीत राहतं, तिथं ती मुलगी म्हणलं इथं आपली पाहुणी आमकं तमकं गोड बोलून नेली, तिथं खायला प्यायला घातल्यासारखं चुम्मा चाटी केली, बसावली तिथं. ती म्हणली दिसायला बरोबर नाही एवढी, इथं बघ एकशे एक माल आहे, गोरे गोम टामकत तुझी सावळीचे दुनियाचे, बार्गेनिंग म्हणतात पावर त्याला. ती 50,000च्या पुढे देतच नव्हती. हा 1.5 लाख लावून धरला होता. शेवट 1,10,000ला त्यावर डन झाला. 1,10,000 रुपये त्या अम्मांनी त्याला कॅश मोजून दिलं. आता ती तिची प्रॉपर्टी झाली. त्यांच्याकडे विशेष सोयी असतात, सगळं तुम्हाला सांगत नाही की आतली खुली असते, एक आराडली ओराडली बॉम्ब आली तरी तिथं काय कळत नाही. आणि बाकीची ती सिस्टीम व्यवस्था तिथं चालत नाही. काय हे दुनिया अशी आहे. त्याच्यामुळे सावध राहा, प्रत्येक पाऊल ठोकून टाका. कुठली वाईट घटना तुमच्या आयुष्यात घडली नाही पाहिजे याची काळजी घ्या. झालं तिथं इकली, हा गेलं निघून. त्याला काय 12 बातारते, आज इथं तर उद्या तिथं. ह्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया, ज्या ज्या ठिकाणी MIDC आहे, तिथं सगळे UP बिहारी काम करतात. आणि ह्यांचे एकमेकाचे अख्ख्या ऑल ओव्हर इंडियाच्या MIDCमध्ये कनेक्शन असतात. फोनवर ध्यानात ठेवा. एका राज्यात जर नाही सापडला आरोपी, तिथून क्राईम करून जर पळला तर तो दुसऱ्या राज्यात जाऊन तिथं सेटल, त्यांना नोकऱ्याला येणार लगेच असतात. कुठे बी 500च कमवायच्यात, पण असे क्राईम करून हे बरेच लोक आहेत. आणि आपलं बोकांडचं महाराष्ट्रात तुम्हाला माहिती मोकळेचे, त्याला काय कुणी यान बसा बोकांडी, हां कुणी काही करा, असंच आहे आपलं. मी परत येईल, जाऊन द्या, मरू द्या. ह्या विषयामध्ये इतकं भयानक गुतली पोरगी ती मंगलाबाई. ते बापाचं नाव साखाराम, बापाची इज्जती झाली. पोरगी गेली. ते तर गावात जायचाच बंद झाला. म्हणलं आपली उचल घ्या मुकादमाला, मला उचल द्या बा, मला तू थोड्या जाऊन, मला इथं काय लोकांच्या तोंडाला तोंड देऊ शकत नाही. धाकट्या पोरीचं लग्न करून दिलं. थोरली पळून गेली म्हणून धाकटी नवऱ्यानी घरी आणून सोडली पोरगी. बघा, त्या बापाचा काही गुन्हा नव्हता. आणि ज्या पोरीचं लग्न करून दिलं मंगलीला, त्या थोरल्या पोरीसाठी तिच्या त्या मंगलीवर लय जीव. ते तिला कायम डोक्यावर हात फिरवायचा आणि तिला म्हणायचा माझी बाय लय गुणाची. हे शब्द फार महत्त्वाचे आहेत, रिअल आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं. माझी बाय लय गुणाची. मग आता बाई बिघडली, बाय निघून दाखवलं, ती गेली. त्या पोरीमुळं तिथं 1 लाख कर्ज फेडत असताना लग्नासाठी उचललेलं दुसरी घरी आणून सोडली. आता काय करायचं त्या बापानी. तशा टेन्शनमध्ये ती नांदत नाही. ती पोरगी घरी घेतली, बायकोला घेतलं, बोरगा घेतला, गेला ऊस तोडायला कोल्हापूरला. ते गेला की योगायोगाने सुरेश आणि ते दुसऱ्या ह्याच्यात, सुरेश म्हणजे त्याचा जावाई, त्याची पळून गेली ती. सुरेश मात्र बोलका गडी आणि सरळ मार्गी गडी होता सुरेशराव, तिचा नवरा. गेली म्हणला, जाऊन ती गेली, त्या दिवशी मेली म्हणला. मामा म्हणायचा त्या सासऱ्याला, मामा तुमचा दोष नाही याच्यामध्ये, काळ वाईट आहे म्हणला. हा जाऊन द्या बरोबर, आता काय आहे ती बरं आहे. आपलं गेलं आणि जग बुडालं, सांगता कोणाला. संध्याकाळी दोघं जण सासरा जावाय 90 हाणायची झोपायची निवांत. आपलं काय 2 अंड्याचं कालवण करायला गेलं असून किंवा 4 बोंबील मोडलेलं असून त्यात तेवढं आपलं कोरड्यास करायची आणि खायची झोपायची. काळ सरत होता. आता सुरेश आता किती केलं ते तुम्हाला पोटाची आणि स्वटाची भूक असती. पोटाचं तर बागतंय, उचल असती, बाजरीच्या भाकरी बाजरीच्या गोण्या आणून टाकी, त्यात खायला मिळतं, बाजारपेठ असती. स्वटाचं काय लय अवघड आहे. सुरेशराव म्हणला इथं काय आहे का कुठं, चौकशी केली त्यांनी. म्हणलं एक कोल्हापुरात आहे बा. तिथं लगेच जुन्या स्प्लेंडरला दांडा हाणला की गाडी लगेच कोल्हापूरला गेला. ज्या वस्तीत गेला 7-8 जणी उभ्या होत्या. त्याला त्याची बायको आईला म्हणला मंगली का काय बा, आईला मला अवघडच झालं बा. आणि एकटाच होता. गेला, ह्या मंगलीने नवरा ओळखला लांब. हिचा इतका जीव मोठा झाला. आता बाईची जाते ओळख समजून घ्या, अक्कल नसली तरी तिला नवरा त्याचा जीव लय मोठा झाला. त्याला बोलायला बाकीच्या त्या लेडीज होत्या उभ्या राहिल्या, त्याच्या मैत्रिणी समजा व्यवसायासाठी. त्यांना म्हणली मेरा म्हणजे माझा नवरा आहे हो, आणि मला काही इथं राहायचं नाही, मला त्याला सांगा तुम्ही, मला इथं नांदायचं नाही. ते आला की त्याचं तर पाय धरलं बा. तिने रडायला लागली. म्हणले माझं चुकलं, आणि तापल्यात 2-3 कानाखाली आणून घेतल्या. म्हणले मला इथून सोडव. म्हणले असेच आहे. म्हणलं कसं काय सुटून रे तू, मला तू असे आब्रो घालायला माझी, तू इथं कसं काय. पण म्हणली त्या मोडद्याने मला इथं आणून विकलं आणि तो गेला आणि मला फसवलं, माझी चूक झाली. मी म्हणला इथं कसं काय आता ही. नाही म्हणलं इथं 7-8 जण, इथं लय अवघड काम आहे, तुला सांगायचं नाही, कळायचं नाही तुम्हाला, तू काही कर पण मला इथून ने बा. त्या बाकीच्या बाया
मला न्यायचं म्हणलं आवड आहे, मला घरी इचराय पाहिजे आता. आणि मामा बी आले म्हणजे तो बाप बी आलेला आहे, आपल्या जवळचे. त्यांना सांगतो सोडून. सोडवायचा विषय त्यांनी चौकशी केली. मालकीने बोल इकडे 1,10,000 ठेवायचे आणि मग घ्यायची तवर, आणि तू कुठं बी जा काय फरक पडत नाही. हा ती म्हणली असा असा नियम आहे बा. त्या बायांनी सांगितलं तिचं पैसे दे, ती काय म्हणायची नाही. बरं मला करतो काहीतरी जुगाड. तिच्या डोळ्याचा अश्रूच फिटाना ती मंगली त्याला बिलगू बिलगू धरायची, आवळावळ धरायची. तुम्ही नक्की येता का, मला इथून सोडवा. याचा अर्थ असा होतो त्या बाईला मूर्खपणाच्या नादात तिने जो निर्णय घेतला होता तो चुकीचा घेतला होता. आणि तिला भयंकर पश्चाताप होता. ते जे लाईफ आहे ती जे जगत होती ना ते तिला नको होतं. म्हणजे तिची इच्छाच नव्हती एक क्षण राहायची. पण पैशाचा व्यवहार आहे हा. मला मंगली मी काय करतो आता, जी सरळच बरं का. त्या माणसाला आपण जो होता जो आज आहे त्याला मानतो आपण. तो म्हणला हे बघ पैशाचं काय नाही म्हणलं, मी अजून उचल घेईन मुकादमाकून. तू पळून गेले मी काय करू, मी बसन ऊस तोडीत तिकडे. हो मी तोडीन काना मुळे बांधशील का म्हणले बांधीन. मग मी जर वर खांडायला बसलो, गाडी वाढताना खांडावा लागतो कोयत्यात. मी जर कोयत्यावर चालवायला बसलो ते तलवारसारखा कोयता चालवायचा. मी जर कोयत्यावर जर वर गेलो, मुळे देशील का म्हणली देईन. वाढे ऐकलेलं पैसे सुद्धा तुला ठेवीन सगळं. हे ती वेगळे ऊसतोड कामगार तुम्हाला नाही काढायचं आतलं. तुझी मी किती बी सेवा करी पण मला ह्या नरकातून सोडव बुवा. म्हणला शब्द आहे आपला. तुला माहिती ना आपण एकदा ठरवलं की ठरवलं. मला झालं गेलं माती जाऊ जाऊ मला बी नाही दिली यार कुणी. मी काय करतो मामाचा विचार घेतो, कार्यक्रम करून टाकू आपण. मला 2-3 दिवस वेळ दे. हा म्हणली जा बिंदास. तिचा नंबर घेतला, याने त्याचा नंबर दिला, गेलाच. स्प्लेंडर काय कार्यक्रम न करताच आला, कारण त्याच्या डोक्यात वेळ घेत होतं. त्याला येतं 12 महिने नवरा बायकोचं नातं आहे. शेवटती 12 महिने राहिली. पोरगा सरळ आहे. त्याला वाटलं की हे आता पदरात गेला हरकत नाही. आला घरी. पहिला मामाला सांगितलं मामा इकडे या, मंगली सापडली. पण सांगू ना कोणाला, धंदा करते तिथं असं. आता हाय ती बरं आहे मला काय. आणि मायले रडली राव. मला ती म्हणली मी तिला शब्द दिला आहे बरं का, 1,10,000 रुपये तिला देणार, त्याला तिथून आणणार तुम्ही. बरोबर सासरा तर चटच पडला आहे. मला पोरगी तिथं कशी काय पोचली माझी. आणि मला हाय ती हाय तुम्हाला सांगितलं. मला कवा आणणार आहे, गावाकडे नेणार आहे काय, असं करणार आहे काय, सासराला चौकशा करायचं त्याचा हिस्सा खराम. मला मामा तुम्ही नेर घ्या ना. कसं होतं कोयता माझा कोयता पुरा झाला, मी तोडलं तर ती मुळ्या बांधन. आणि ₹1,00,000 मागते ना, ते ₹1,00,000 त्याला द्यावं लागणार. तुम्हाला कळायचं नाही म्हणलं हातलं. मी तेवढं देतो आणि तिला घेऊन येतो. का आणतो, परवा दिवशी आणतो. बरं ठीक आहे. मला आण मग काय इथंच आणून मग सीजन कर, आणि सीजन संपल्यावर आपल्या गावाकडे घेऊन जाऊ. चालतंय म्हणला. यांनी परत मुकादमा लागला. मुकादमा हा असा प्रकार असतो, मुकादमा म्हणजे कोयत्याचा मेन मालक असतो. पैशाला रगड मान, त्याला कोयत्याची गरज असते, प्रामाणिक कोयत्याची. ह्याचं क्रेडिट होतं. त्याला माहिती पोरा शब्दाला किंमत आहे. जबान ती लय 1 नंबर. सुरेशराव इकडे. सुरेशराव म्हणला मला आहे ना तुम्ही 1,00,000 द्या, 10-5 हजार रुपये मी घालतो म्हणल्यावर ती बायको सापडली. आपली बायको आणायची. म्हणजे कुठं सापडली का नाही, ती दोन्ही भांडे करत होती. ते तुम्हाला बाकीच काय करायचे. पाय धो म्हणलं तर खाली काय लोम ते म्हणायचं नाही. तुम्ही पैसे द्या का मला सांगता. दुसरा मुकदमा तो म्हणला हे घे भाऊ आपण जाऊ नको. ₹1,00,000 घेतलं. गेला की त्या बाईला ती पैसे दिलं. ती म्हणली हे तुझं काय असं उचललं निघायतून तिला खुश झाला. तिला बाहेर आला. म्हणली तू जेवली का सकाळी, तू मिसळ खा. मिसळ तिला खायला घातली तिथं. बाईच्या तोंडाचं तिचं पाणी हटाना. चांगलं आहे होऊन द्या कसंही आहे ना, पण साकेटला साकेट जमलंय. आणि नवरा चांगलाच. तिथून एसटी निघाली. आली त्या तांड्यावर त्यांच्या. जिथं ऊसतोड चालली तिथं कॉप्या करून राहतात ती. तिथं आली. साईडला आंब्याची बाग होती, ओढा होता, रस्ता वाहत होता. 7:30 वाजल्या. जसं ह्या बापाला कळलं तिच्या की त्याली घेऊन आली बा पोरीला. आता शेवटी बाप आहे. आणि मग तिला काय मेक वाक्य म्हणायचा, माझी बाई लय गुणाची. तिथून बाप उठला. ₹500 जवळ घेतली. दुकानात गेला. लाडू घेतले, जिलेबी घेतली आणि भजे घेतले. 3 घेतले. एका माय लेकराची ज्यांनी लहानाची मोठी केली, ज्यांनी जीव लावला, ज्यांनी फराक घेतली, कपडे फराक म्हणतात आमच्याकडं, तिचं लेकरू त्याला लय दिवसांनी भेटणार होतं. आणि ती बी अशा ठिकाणून ते आलेलं होतं. त्यांनी घेतलं. तिथं आला. अंधार पडला होता. 7:30 वाजल्या. तिथं आला. त्या कोपीत बसला. आणि बापाचं बघितलं. आता लेक येन बाप आहे महाराज. ती लेक पटकुनी उठली. ती मंगली. त्या बापाचं पाय धरलं, पाया पडली. बसा मामा चहा करते उकाळते. 3 दगडाच्या चुलीला 4 काटक्या सरकावल्या. काळा चहा झाला. चहा काळाचाच दूध बीत नसतं काय. साखर टाकलं. पोरीनं तोंड गोड केलं. बापाला बरं वाटलं. म्हणलं तुझं तोंड गोड करायचं राहिलं खातो. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. म्हणला माझी बाई लय गुणाची. तिला लाडू खायला घातलं, तिला भजी खायला घातली, तिला जिलेबी पण खायला घातली.
सासऱ्याला म्हणलं अरे पण सासरा तुझ्याकडे आलो आनंदाचा दिवस आहे, आपल्याला डाब्याहून पार्सल आण. आणि त्याला 200 रुपये दिले. 500 ते 300, 250, 300 गेले त्यांनी, 200-300 होते जवळ. 300 रुपये आपल्याला पार्सल. बरोबर मामा मी गाडी जातो, पण रोट्या बेट्या टाईम लागतो. काय आणायचं काय नाही, दाल तडका आणि रोट्या आणि आपल्याला जातो. नवरा दिला काढून. त्या लिकीला म्हणला माझी बाई लय गुणाची, लय त्रास झाला का. रिकीच्या डोळ्याला पाणी आलं टाचकुनी. बाई लेकराची गाठ पडली होती. बाप बघत होता, लीक जेवत होती, जिलाबी खात होती, बज खात होती. खाऊन झाले तर बापाने तांब्या भरला आणि ड्रम असतात प्लॅस्टिकचे ड्रम, बांड बिंड ऊसतोड मजूर आलं नसतं. ड्रममधून वाकडं केलं, एक तांब्याभर पाणी दिलं, तिच्या पुढं ठेवलं, तिने गाटा पाणी पिलं आणि बाप मागच्या साईडला गेला. खंदील जळत होता, खंदील बाहेर एक लाकूड उभं होतं आणि त्याच्यावर एक बल्ब होता, त्याला 12 मोबाईल लावलं होतं. सगळ्या पिनाच तिथं, सगळ्यात कॉमन लाईट. आणि घरात काय खंदील. खंदीलाच्या उजेडात बघितलं आणि तिच्याच पदरांनी त्या बापाने कस काटून तिचा गळा आवळला, तिच्या मानगोटावर पाठीमागून पाय दिला आणि पूर्ण ताकदीनिशी आवळून धरलं. ताडफाडून स्वतः जन्माला घातलेली पोरगी बापाने खलास करून टाकली. बंगली गेली की इकडे तिकडे बघितलं, चादर होती. चादरमध्ये बॉडी गुंडाळली, पाटकुळी एका ह्याच्यावर मारली. ताकदवून गडी असते ती. बाप निघाला पुरीला पोचवायला. तिथे गेला, त्या ओढ्यात गचपानात काट्या कुट्यात त्या ती बॉडी त्यांनी टाकून दिली. चादरी सकट आला घरी. घरात तिथंच बसला तो. ही रोट्यानं दाडकान आमकन तमकं घेऊन सुरेशरावाला. अरे म्हणलं मंगली कुठे मामा. मला हे बघ, एक मोटरसायकल, एक फोन आला बा, एक मोटरसायकल आली त्याच्यावरती बसून गेली. चायला मी आताच लाग दिले. म्हणलं गेली काय पळून. म्हणला अवघड झालं मामा. नाही येईन म्हणलं. ती म्हणली मी आले 15 मिनिटात. आयला मला कुठे गेली बा, मला सांगितलं नाही तिने. बायकोला येडमट म्हणला, ही सांगत नाही काय नाही, आल्यावर चांगल्या शिव्याच घालतो म्हणला. आता पहिला दिवस आहे आमचा संसाराचा, काय सकाळ ना, पण मी केले ना जुगाड, आता मी कशाला तिने जायचं असं तसं. सासऱ्याने त्याला खोटं बोललं. सासरा निघून गेला. मंगली काय आलीच नाही. याने सुरेशराव बराच 12 वाजेपर्यंत बघत होता, मंगली काय गावली नाही. दुसऱ्या दिवशी कुत्र्याचा कालवा झाला, त्या बॉडीन ते तरान झालं. ती बॉडी सापडली की प्रेत म्हणले की पोलीस आले. पोलिसांनी पंचनामा केला आणि मग ते सुरेशराव आई तर माझी बायको मला मंगली मी सोडून आणली असं तसं. संपूर्ण डिटेल्स पोलिसांनी घेतली, कोण होतं काय होतं सगळं. पोलीस आहेत ते महाराज. पहिला बाप उचलला, सुरेश उचलला, दोघांना 4-4 दांडकी टाकली. आणि कसं होतं, गरीबाला टाकतात, श्रीमंताला विचारतात. श्रीमंत कसं असं, श्रीमंत किंवा ज्याच्या डोक्यावर हात असतो तो माणूस कसं करतो. मी पोलिसांना सामोरं जात आहे. मी काय बेलसाठी मिळू शकतो, कारण कलम साधं आहे ना. पण मी कायद्याचा मान करतो आणि एक ध्यानात ठेवा, ज्यांनी केलं त्याला फाशी द्या, फाशी अशी म्हणणार लोक असतात. तर इथे या घटनेत कसं आहे, गरीब आहे त्याला काय आगे नाही पिछा. 4-4 दांडके राहिले की ते बापाने गुन्हा कबूल केला. सुरेशराव म्हणला आलं मामा मंगली तुम्ही मारली का. अवघडच का मी का मारली याचं कारण तुम्हाला सांगतो. बापाचं असं विषय होता, तर आताच्या फोडाप्रमाणे पोरगी जपली म्हणला. थोरलीमुळे धाकटीच वाटलं झालं. थोरली पोरगी ही मंगली पळून गेल्यावर गावानी, समाजाने, नातेवाईकांनी काही माझा संपर्क तोडला अक्षरशः. इतकं मला त्यांनी हिणावलं. आणि ही पळून गेली म्हणून एवढं हिणावलं. ही व्यवसाय करत होती हे जर कळलं असतं तर काय केलं असतं. ती भीती आणि धाकटीचं मला लग्न करायचं होतं. मी ते नाही करू, मी निर्णय घेतला की ही बेद आपल्या गावाला तर हिला संपून टाकायची. आणि त्यासाठी काय सजा आहे ती मी मान्य आहे. त्याचे सगळं म्हणणं कोर्ट, आणि हे ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट कोर्टात दिलेलं आहे. ती दिल्यानंतर त्याला न्यायालयाने त्या गठ्ठ्याचा निकाल पण लागला आणि तब्बल 14 वर्षाची जन्मठेप, सश्रम कारावासाची सजा आणि 7,000 रुपये दंड. दंड न दिल्यास आणखी 8 महिने जन्मठेपेत वाढ, अशा प्रकारची सजा कोर्टाने दिली. बाप त्या लेखाच्या हाती प्रपंच दिला मला. ऊसतोड आणि जग असे अनेक साखराम आहेत मार्केटमध्ये. अनेक ह्या स्टोरी येत नाहीत कधी, आणि आपण काय सांगितल्याशिवाय राहत नाही असा विषय. त्याच्यामुळे ती जन्मठेप बघतोय. आणि याच्यातून काही बोध घ्यायचा असेल ना तर मुलींनी महिलांनी घ्यावा. आपलं घर सोडण्याआधी 1000 वेळा विचार करा. आपला नवरा पेताडे त्याला सुधरा, त्याला रिपीट करा पाहिजे. उलटा घ्या, पण घर सोडू नका, पळून जाऊ नका. ज्यावेळी स्त्री घर सोडते ते कुटुंब संपतं आणि बापाचं बी कुटुंब संपतं. ही रिॲलिटी आहे. 16,000पेक्षा जास्त केसेस महाराष्ट्रात महिलांच्या आणि मुलींच्या बेपत्ता आहेत, अजून ही नाहीत. वर्षाचे 2 वर्षाचे रिपोर्ट तुम्हाला सांगतो क्राईमचे. अवघड परिस्थिती. ह्या महिला कुठं जातात, कोण इथून काढून नेतं आहे, कुठं कोण विकलं जातं आहे,
काय त्यांचं होतंय, का त्यांचं देह व्यापारासाठी वापर होतोय, का त्यांच्या शरीरातले अवयव का विकले जातात, हे त्या महिलेला घर सोडताना कळत नाही. त्याच्यामुळं बंजून राहा आणि जपून खा, तरच जगणं आहे 2025 मध्ये, नाही तर रामकृष्ण हरी माऊली.